नमस्कार, मी प्रकाश मेडा, आपला करिअर मार्गदर्शक. गेली अनेक वर्ष आम्ही वसईतील आणि वसई परिसरातील विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन देत आहोत. आम्हाला आनंद आहे की आमच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात उत्तम करिअर्स केलेली आहे. हा व्हिडिओ यावर्षी जे विद्यार्थी 10वी-12वीला आहेत त्यांच्यासाठी आहे. आता बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. माझी खात्री आहे की तुम्ही मोठ्या जिद्दीनं मेहनत करताय आणि माझी ही खात्री आहे की तुम्ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवा. त्यानंतर अर्थात प्रश्न निर्माण होईल की पुढं कोणत्या क्षेत्रात जायचं. असं म्हणतात ना इंग्रजीत की उद्या त्यांचाच असतो जे त्याची आज तयारी करतात. मला नेहमी दिसून येतं की असे ते विद्यार्थी आणि पालक करिअर विषयक अजूनही फारसे जागरूक झालेले दिसत नाही. म्हणजे क्लासेसने ऍडमिशन घेतलं, 10वी-12वीला खूप मार्क्स मिळाले की मग आपण काहीतरी ठरवू असा अजूनही समज दिसून येतो. शिक्षण क्षेत्रात खूप महत्वाचे बदल झालेत. नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. अनेक क्षेत्रात अनेक संधी निर्माण होत आहेत. नवीन तंत्रज्ञान येतंय. एआय सारखं तंत्रज्ञान जे खूप डिस्रप्टिव्ह आहे. असे अनेक बदल होत आहेत आणि सगळे पालकांनी विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजेत. आम्ही गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट घेऊन मार्गदर्शन देत आहोत. यावर्षी वेळेअभावी आम्ही मार्चमध्ये उपलब्ध नाही आहोत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट करायचे आहेत आणि आमच्याकडे करिअर गायडन्स हवं आहे, समुपदेशन करायचं आहे, त्यांच्यासाठी आम्ही 17 नोव्हेंबर, येता रविवार 17 नोव्हेंबर आणि त्यानंतरचा एक संडे, अशा 2 संडेमध्ये आम्ही करिअर ऍप्टिट्यूड टेस्टचं आयोजन केलं आहे. या टेस्ट मार्चमध्ये होणार नाहीयेत, आम्ही त्या पिरियडमध्ये उपलब्ध नाही आहोत. त्यामुळे ज्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आमच्याकडून करिअर मार्गदर्शन हवं आहे आणि करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट घ्यायचे आहेत त्यांनी नाव नोंदवावं. नाव नोंदणी सुरू आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो आणि नाव नोंदणी करावी लागते. या 5.5 तासांच्या टेस्ट असतात. सकाळी 8ला सुरू होतात, दुपारी 1-1:30 वाजता संपतात. त्यानंतर सविस्तर रिपोर्ट तयार होतो आणि मग पालकांना त्यांच्या सोयीसवडीनुसार मुलांबरोबर काउन्सिलिंगसाठी बोलाविलं जातं. 1-1:30 तास आपल्याला 1-to-1 काउन्सिलिंगसाठी लागतो. तिथं तो रिपोर्ट सविस्तर एक्सप्लेन केला जातो आणि त्याच्या आधारे मुलाच्या क्षमतानुसार, आवडी-निवडी, व्यक्तिमत्व या सगळ्या बाबी विचारात घेऊन कोणत्या क्षेत्रात त्यांनी करिअर करावं, भावी वाटचाल करावी याविषयी सविस्तर माहिती दिली जाते. कोर्सेस काय, त्याच्यात काय बदल होऊ घातलेत वगैरे. आता होणारे बदल पालकांनी व्यवस्थित समजून घेतले पाहिजेत, विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजेत. कारण आपण करिअर म्हणतो त्यावेळेला आपली ध्येय स्पष्ट असली पाहिजे, की बाबा एक आयुष्याला स्थिरता पाहिजे, आर्थिक सुरक्षितता, फायनान्शियल सिक्युरिटी पाहिजे, ग्रोथ पाहिजे, जॉब सॅटिस्फॅक्शन पाहिजे. केवळ 10वी-12वीला खूप मार्क्स मिळतात म्हणून उठून सायन्सलाच गेलं पाहिजे किंवा दुसऱ्या क्षेत्रात गेलं पाहिजे असं नव्हे. कोणत्या क्षेत्रात जायचं हे मुलाच्या आवडी-निवडी, गुणवत्तेनुसार, क्षमतानुसार ठरवणं अधिक उत्तम. 10वीला 6 विषय, 12वीला 6 विषय, ग्रॅज्युएशनला 6 विषय. त्यातून सगळ्या गोष्टी कळत नाही. त्यामुळे काही महत्त्वाचे बदल झाले ते तुम्ही समजून घेतले पाहिजे. एक महत्त्वाचा बदल असा आहे, की जे कोर्सेस ग्रॅज्युएशन नंतर होते ते आता 12वी नंतर आहे. तुम्हाला लॉला जायचंय, BA, BCom, BScची गरज नाही. थेट 12वी नंतर 5 वर्ष लॉ आहे. 1 वर्ष कमी होतं. तिथं 6 वर्ष लागतात, तिथं 5 वर्ष. तुम्हाला मॅनेजमेंटला जायचंय, 12वी नंतर डायरेक्ट MBA करता येईल. तेही IIM सारखे इन्स्टिट्यूशन. आता मुंबईमध्ये IIMs आहे, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहे, इतरही युनिव्हर्सिटीज आहेत. मुंबईमध्ये आता केवळ मुंबई विद्यापीठ आणि SNDT नाही तर किमान 14 विद्यापीठ आहेत आणि विशेष विषयाला वाहिलेली विद्यापीठ आहे. नॅशनल महाराष्ट्र स्टेट स्किल्स युनिव्हर्सिटी सारखी आहे, होमी भाभा युनिव्हर्सिटी आहे, इंदिरा गांधी डेव्हलपमेंटल रिसर्च सारखी इन्स्टिट्यूशन आहे आणि शिक्षण क्षेत्र वेगानं बदलते. त्याच वेळेला अनेक संधी सुद्धा निर्माण होत आहेत. कुठून फॉरेनला जायची आता गरज राहिली नाहीये, लक्षात ठेवा. इथेही उत्तम संधी उपलब्ध आहे. पण झालंय कसं की विद्यार्थ्यांना या संधींची माहिती नाही आणि एक महत्वाचा बदल असा झालेला आहे की या व्यावसायिक कोर्सेसना त्या ऍडमिशनसाठी तुम्हाला एंट्रन्स परीक्षा द्यायला लागतात. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणत्याही शाखेचा विद्यार्थी, स्ट्रीमचा विद्यार्थी या क्षेत्रात येऊ शकतो. लॉला येऊ शकतो, मॅनेजमेंटला येऊ शकतो, मीडियाला येऊ शकतो, डिझायनिंगला येऊ शकतो, CSCS, ICWला येऊ शकतो. काही बॅरियर्स राहिलेले नाही. नवीन शैक्षणिक धोरणानुसार इंटरडिसिप्लिनरी, मल्टीडिसिप्लिनरी शिक्षण आता उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही IIT मध्ये इंजिनिअरिंग करत असताना इकॉनॉमिक्स मध्ये स्पेशलिस्ट होऊ शकता. म्हणजे फिजिक्स, फिलॉसॉफी, पोएट्री, केमिस्ट्री आता एकत्र शिकता येते. आता लिबरल एज्युकेशन आले.
या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे, या संधी विचारात घेतल्या पाहिजे. पण एक महत्वाची बाब अशी आहे की 12वीला खूप मार्क्स मिळाले म्हणून तुम्हाला या क्षेत्रात प्रवेश मिळेल असं आता राहिले. त्या क्षेत्रात शिकण्यासाठी, काम करण्यासाठी आवश्यक ती क्षमता वगैरे आहे का आपल्यामध्ये, हे आता पाहिलं जाईल. त्यामुळे 12वी नंतर जर तुम्हाला मॅनेजमेंटला जायचं असेल, मीडियाला जायचं असेल, लॉला जायचं असेल, डिझायनिंगला जायचं असेल, तर त्या क्षेत्राशी संबंधित प्रवेश परीक्षा आता तुम्हाला द्याव्या लागतात आणि ते उत्तमच आहे. कारण 10वीला 6 विषय, 12वीला 6 विषय, ग्रॅज्युएशनला 6 विषय, आपण सगळ्या गोष्टी कळत नाही. आणि आपल्याकडे कसं असतं, आजही तोच प्रकार आहे की 10वीला खूप मार्क्स मिळाले, उठायचं सायन्सला जायचं. त्याहून कमी मिळाले मग कॉमर्स, मग आर्ट्स, मग ITI, MCBC वगैरे. पण मुंबईतल्या चांगल्या कॉलेजमध्ये जातो मी, तिथं 85-90 काढलेले, 98 काढलेले विद्यार्थी सुद्धा कोणी आर्ट्सला जातं, कोणी आर्टलाही जातं. तुमच्या मुलाच्या क्षमता समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि याचा एक चांगला मार्ग म्हणजे मुलांच्या करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट करणं. त्यांच्यातला राजहंस आपल्याला समजला पाहिजे. म्हणजे मला कविता चांगल्या लिहिता येतात म्हणून मी काही एअरफोर्सचा पायलट होऊ शकत नाही, किंवा सचिन तेंडुलकरला उठून आपण जर चार्टर्ड अकाउंटंट करायला गेलो, किंवा लता मंगेशकरांना आपण इकॉनॉमीच्या प्रोफेसर किंवा RBIच्या ऑफिसर करायला गेलो असतो, तर तेही चुकलं असतं. प्रत्येकाची वेगवेगळी क्षमता असते. एखादा विद्यार्थी शाळेत उत्तम गुण मिळवत नसेल, पण तो स्पोर्ट्समध्ये किंवा म्युझिकमध्ये अख्ख्या शाळेत चांगला असू शकतो. त्यामुळे आपल्या या क्षमता आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे एक आवश्यक गुंतवणूक म्हणून मी म्हणेन करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट करून घेणं. या टेस्ट आमच्याकडे होतात आणि त्या टेस्टच्या आधाराने, रिपोर्टच्या आधाराने तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलं जातं. ही एक आवश्यक गुंतवणूक आहे. म्हणजे 10वीला खूप मार्क्स मिळाले, उठून 2-2, 3-3 लाखाचे क्लासेस विद्यार्थी जॉईन करतात, सायन्सला जायचंय आणि मग विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पश्चाताप करावा लागतो आणि हे नेहमीच दिसून. तर थोडस साधक बाधक डोळसपणे विचार करून हे निर्णय तुम्ही घ्या. आमच्या सेंटरवरती तुम्हाला या करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट तुमच्या मुलांना देता येतील. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी या टेस्ट या संडेला, पुढच्या संडेला आणि 3 संडे जे येत आहेत त्यामध्ये होतील. त्यानंतर आम्ही उपलब्ध नाही, त्याची नोंद घ्या. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे 12वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटला जायचंय, लॉला जायचंय, मीडियाला जायचंय, BCA करायचंय, MCA करायचंय, 5 वर्ष इंटिग्रेटेड MBA करायचंय, त्यांच्यासाठी आता प्रवेश परीक्षा आहे. BMS उदाहरण घेता येईल. यावर्षी BMS ला ज्या विद्यार्थ्यांना जायचे त्यांना स्टेट लेवलची CET AICTE ने लावली, म्हणजे जशी MBA ला असते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याची माहिती नव्हती. मी खूप कार्यशाळा वगैरे घेऊन कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना याविषयी माहिती दिली. तरी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजूनही याची माहिती नाहीये. आणि या प्रवेश परीक्षांचे फॉर्म खूप आधी जातात. आता ज्या काही राष्ट्रीय स्तरावरच्या प्रवेश परीक्षा आहेत, उदाहरणार्थ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहे किंवा UCच्या परीक्षा आहेत, IITच्या डिझायनिंगच्या परीक्षा, ज्याला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणी बसू शकतो, अशा परीक्षांचे फॉर्म खूप आधी जातात. आपल्याकडे विद्यार्थी बोर्डाची परीक्षा करत बसतात, तोपर्यंत फॉर्म गेलेले असतात, त्यांना काही माहिती नसते. 2006 पासून मी विद्यार्थ्यांना BMS विषयी मार्गदर्शन करतो की 12वी नंतर जे काही व्यावसायिक कोर्स आहेत या करिअरसाठी त्यांची तयारी करून घेतो. आणि माझा अनुभव असा आहे की आपले विद्यार्थी अभ्यास खूप करतात, म्हणजे इंटेलिजंट असतात पण स्मार्ट नसतात. त्यांना प्रेझेंटेशन स्किल्स किंवा एक मॅनेजमेंट पर्सनॅलिटी आपण ज्यांना म्हणू शकतो, ती क्षमता त्यांची विकसित होत नाही, कारण त्यांचा सगळा भर हा अकॅडमिक्स वरती असतो. म्हणून मी म्हटलं इंटेलिजंट असतात पण स्मार्ट नसतात काही. बोर्डामध्ये उत्तम गुण मिळवतात, पण समोरून त्यांना प्रेझेंटेशन करता येत नाही, इंटरव्ह्यू स्किल्स माहिती नसतात, त्यांना प्रोजेक्ट्स करता येत नाही, मग त्या मुलांची अडचण. या मुलांना, ज्या विद्यार्थ्यांना दिसल्या, ज्या 12वीच्या विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, MCBC, त्यांना मॅनेजमेंटमध्ये, लॉ मध्ये, मीडियामध्ये जायचंय, त्यांच्या ज्या प्रवेश परीक्षा आहेत त्यासाठी आपण तयारी करून घेतो. एकूण व्यक्तिमत्वाची, अगदी त्यांच्या ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू, त्यांचं कम्युनिकेशन स्किल याचीही तयारी करून घेतली जाते. ज्या विद्यार्थ्यांना त्यासाठी यायचंय, काही मोजक्या सीट्स आता आमच्याकडे उपलब्ध आहेत. या वेळेअभावी आम्ही फक्त एकच बॅच घेत आहोत. तर ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी त्वरित आमच्याशी संपर्क साधावा. पण त्याआधी आपली क्षमता, आपली गुणवत्ता काय आहे हे जरा नीट समजून घ्या. आणि आता सर्वोत्तम मार्ग म्हणजे करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट करून घेणं. येणारे 3 जे संडे आहेत त्यासाठी नावनोंदणी सुरू आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर मी सांगितलं तसं आम्ही करिअर मार्गदर्शनासाठी उपलब्ध नाहीत हे मुख्यतः सांगतो, कारण आमच्या इतर काही ऍक्टिव्हिटीजमुळे वेळ होणार नाही असं दिसून येतंय. त्यामुळे ज्यांना नाव नोंदणी करायची आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तिथे तुम्ही हाय करा.
तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो. ती लिंक वगैरे सगळी माहिती पाठवली जाईल. तुमच्या परिचित विद्यार्थ्यांना, तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा याची माहिती द्या. मी जरूर सांगेन की करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट करणं, समुपदेशन करणे एक आवश्यक गुंतवणूक आहे. खूप क्षेत्र आहेत, नवीन नवीन संधी आहेत तुमच्यासाठी. पण आंधळपणाने निर्णय घेऊ नका. कुणी सांगतं म्हणून, कुठं वाटतं म्हणून, तुम्हाला वाटलं म्हणून, तुम्ही काही गृहीत धरलं म्हणून असं न करता माहितीच्या आधारे हा निर्णय घ्या. कारण आज जो विद्यार्थी 10वीला आहे, मी म्हणेन की पुढची 2 वर्ष त्याच्या आयुष्याची 60 वर्ष ठरवतील. आज जो विद्यार्थी 10वीला आहे, त्याच्या शिक्षणाची किमान 7 ते 8 वर्ष बाकी आहेत. आणि शिक्षण क्षेत्रात, तंत्रज्ञानात, अर्थव्यवस्थेत जे बदल होत आहेत जागतिकीकरणाच्या परिप्रेक्षामध्ये, ते सगळे समजून घेतले पाहिजे. आणि मी नेहमी बघतो की राईट गायडन्स ॲट राईट टाइम विथ राईट पीपल हे फार महत्वाचं आहे. आयुष्याची दिशा बदलू शकते. आयुष्याची दिशा आणि दशा हे करिअर काउन्सिलिंग वरती असते. आपल्या मुलांना कोणत्या क्षेत्रात जावं हे तुम्ही आधीच ठरवलं तर उत्तम आहे. जो विद्यार्थी आज 9वीला आहे, त्याला तुम्हाला एक चांगला करिअर रोडमॅप देता येईल, एक क्लॅरिटी देता येईल. त्याला त्याचे ध्येय सापडले की तो अधिक प्रेरित होऊन अभ्यास करेल. आणि दिसून येतं की विद्यार्थ्यांना ज्या वेळेला त्यांचं ध्येय मिळतं ते अधिक चांगला अभ्यास करतात. आणि या सगळ्या प्रक्रियेतून तुम्हाला एक आत्मविश्वास येतो, तुम्हाला एक योग्य निवड करता येते, सगळे ताणतणाव निवडतात. आणि जेव्हा आपण करिअर म्हणतो, मी सांगितलं तसं आर्थिक सुरक्षितता, स्थिरता, ग्रोथ, जॉब सॅटिस्फॅक्शन या सगळ्या गोष्टी तिथे येतात. आणि एक लॉंग टर्म व्हिजन ठेवून आपण एक करिअरचा रोडमॅप तयार करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे करिअर मार्गदर्शन हवं आहे त्यांचं मी स्वागत करतो. आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 8600178825. मी पुन्हा सांगतो 8600178825. काय झालंय, जितकी माहिती जास्त तितका गोंधळ जास्त, अशी आजची परिस्थिती आहे. आणि हा जो तुम्ही निर्णय तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या भवितव्याविषयीचा घ्याल, फार दुरोगामी परिणाम करणार आहे. मी चुकीचे निर्णय घेतल्यामुळे मुलांची होणारी वाताहत, जे ताणतणाव त्यांना येतात किंवा जे फ्रस्ट्रेशन त्यांना येतं, ते सगळं बघतो आणि खेद वाटतो की आई वडील एवढ्या मोठ्या प्रमाणात जागरूक होते. आपण दुसऱ्या एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल, गाडी घेण्याचा किंवा दुसरं, त्याची खूप विचार करतो, माहिती घेतो, प्लॅनिंग वगैरे करतो. पण आपल्या मुलांना कोणत्या क्षेत्रात जावं याविषयी प्लॅनिंग करताना दिसत नाहीत आपण. आणि मग त्याचे दूरगामी दुष्परिणाम वाट्याला येतात. ते सगळं तुम्हाला टाळता येऊ शकेल आणि करिअरचा प्रवास आनंददायक करता येऊ शकेल. खूप संधी आहेत, अपार संधी आहेत. काही फॉरेनलाच गेलं पाहिजे असं नाही. इथे सुद्धा आपल्या देशामध्ये अनेक संधी आहेत. स्टार्टअप सारखं चांगलं करिअर आहे आणि याकडे आपले बसलेले विद्यार्थी दिसत. काही क्षेत्रांविषयी तर आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहितीही नाहीये. पुढची एक 10 वर्ष नजरेसमोर ठेवून कोणत्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट असेल, तंत्रज्ञानाचा बदल कसा असेल, इंडस्ट्री कुठं रिलोकेट होते का वगैरे, सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण उत्तम करिअर रोडमॅप तुमच्या मुलांसाठी देऊ शकू. आणि आजवर आमच्या या सेवेचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे आणि उत्तम करिअर्स केलेले आहेत. मी आपल्या मुलांचं स्वागत करतो. ज्यांना करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट करायचे आहे त्यांची नाव नोंदणी सुरू आहे. या रविवारी परवा 17 नोव्हेंबरला ऍप्टिट्यूड टेस्ट होती. सकाळी दुपारी कारण 3च दिवस 17 आपण घेतो. त्यानंतर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला बोलावून तुमच्या मुलांबरोबर करिअर काउन्सिलिंग होईल. 1-1.5 तास 1 to 1 काउन्सिलिंग. त्यानंतर मी सांगितलं तसं एक डिटेल करिअर रोडमॅप आपण तयार करू. सगळे ताणतणाव दूर होतील आणि मुलांना फोकस ठेवून अभ्यास करता येईल, आत्मविश्वासाने पुढची वाटचाल करता येईल आणि प्लॅनिंग करता येईल. प्लॅनिंग केले त्यांचे गेन्स वाढतील, त्यांचे रिस्क कमी होतील आणि एक माहितीपूर्ण निर्णय तुम्ही करिअर विषयी घेतलेला असेल. आणि जे विद्यार्थी यावर्षी 12वीला आहे, मी तर म्हणेन 11वीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना पुढे मॅनेजमेंटला जायचंय, मीडियामध्ये जायचंय, BCA, MCA वगैरे करायचंय, 5 इयर इंटिग्रेटेड MBA आपले विद्यार्थी विचार करत नाही. असा लॉंग टर्म विचार करायचा आहे की 5-7-10 वर्षात येऊन घातलेली इंडस्ट्री कोणती असेल, जॉब्स कुठे असतील. या सगळ्या गोष्टींचा वेध घेऊन तुम्हाला निवड करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमध्ये जायचंय, BMS, BBA, MBA, MCA, BCA वगैरे लॉ मध्ये जायचंय, त्या विद्यार्थ्यांच्या करिअरची तयारी करण्यासाठी आपण मार्गदर्शन आहे. आपल्याकडे फक्त संडे सत्र सुरू असतं. आता परीक्षेसाठी थांबू, पण त्याचे प्रवेश अजूनही सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये इंटरेस्ट आहे, काही सीट्स अजूनही अवेलेबल आहेत.
आम्ही एकच बॅच घेऊ शकतो वेळेप्रमाणे. पण मी तुमचं स्वागत करतो. त्याची सविस्तर माहिती तुम्हाला करिअर समुपदेशन करत असताना दिली जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात यायचं 12वी BMS, BBA, MBA वगैरे मी सांगितलं तसं त्यांनी त्वरित आमच्याशी संपर्क साधावा आणि पुढच्या करिअरचं नियोजन करावं. मी प्रकाश अनमडा, आपला करिअर मार्गदर्शक. मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. मला वाईट वाटतं की सुट्टीमध्ये मार्चमध्ये आम्ही नाही आहोत, उपलब्ध नाही आहोत आमच्या विविध उपक्रमांमुळे. पण या जे 3 स्लॉट्स आहेत मी सांगितले ते याचा तुम्ही फायदा घ्या आणि नाव नोंदणी करा. नाव नोंदणीसाठी आम्हाला व्हॉट्सअपला हाय करा 8600178882 ला आणि सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल. यू आर वेलकम. थँक्यू.